हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल हे जरी नाही कळालं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं जरी नाही कळालं हा? मग दुसरा येईल हे जरी नाही कळालं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काय जाईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखन पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखन पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे निर्गुण निराकार दादा माभुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माभुर माझ गाव ई शकुन 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 सांग वया आणि यमाई माझ नाव शकून सांगा बया आले हाय माझं नाव शकून सांगा बया हाय माझं नाव वाग्या सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊने भजने लागा देव करा कैवारी अभम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊने भजने लागा देव करा कैवारी माझ्या आणि माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या ए बाहेर रे खाली बाहेर मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका गौर फिरवितो एक तारी एक हातवर हातवर शपथ आहे तुम्हाला बाळू मामाची हा हातवर शबाश गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखान पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखान पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखान पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा अविद्यामूलशमनमं सर्वपापप्रणाशनं गुरोपादकं तिरतं संसारद्रुमनाशनम् महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू
प्रथम नमन हा पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन हा पांडुरंगा प्रथम नमन 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 चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची कृपादाने करते चाले बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका वा 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 क्या बात पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली ए मावशी उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत जराशा निहाला पद्मनाभ जोडीला किंवा जोडला प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री देवनिवासी चिन्मय स्वरूप असणारे वयाच्या 16 वर्षांनी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे धर्मगुरु जगाचा मालक विश्वाचा चालक भगवान परमात्मा ज्यांचा दास होतो इतका अधिकार संपन्न असणारे देवमान्य संतमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर तो थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा चालत असलेला हा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील श्री संत बाळूमामा स्वामी तरुण मंडळ आणि श्री संत बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव या अतिशय थाटामाटात अतिशय निष्ठेनं अतिशय तत्वानं भावभक्तीनं तुम्ही आम्ही सर्वजण इथं एकत्रित जमलेलो आहोत. श्रद्धेनं तत्वानं आणि निष्ठेनं किती म्हणलो मी श्रद्धेनं तत्वानं आणि निष्ठेनं जो आलेला आहे तो अंतकरणापासून भजन चालू असताना टाळी वाजवेल. जो अंतकरणापासून टाळी वाजवेल कानाचं कान डोळे एक करून इकडे लक्ष देईल तो श्रद्धेनं आलाय असं मी समजतो. मात्र मधी 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 जी बोलतात ती नुसता प्रसाद खाया आली असं मी म्हणतो. अंतकरणापासून कीर्तन रूपी सेवा श्रवण करावी. सप्ताह मंडळाने सप्ताह कमिटीने इतका मोठा हा उत्सव केलेला आहे. इतक्या लांबून महाराजांना बोलवलेलं आहे. मी असो अनेक असो कालचे महाराज असतील उद्याचे महाराज असतील किंवा आजचे महाराज असतील माझ्यापासून आदमापूर जवळजवळ फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. मामाच्या दरबारात सेवा करणारा मी आहे म्हणून तर मामाने मला आज या दरबारात लावून दिलं एवढं लक्षात ठेवा. हे सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. इथं कोण उभं राहायचं कोण नाही कोणाच्या सत्तेनं चालतं
जगाच्या मालकाच्या सत्तेनं चालतं, मामाच्या सत्तेनं चालतं. तुम्हाला असं वाटत असेल मी त्याला उभा केला, तुम्हाला असं वाटत असेल मी नाही म्हणून सगळं बंद पडेल, तुम्हाला असं वाटत असेल मी नाही त्यांचं चालणारच नाही, मी तिकडे फिरकलो नाही त्यांचं चालणारच नाही, तुम्हाला असं वाटत असेल मी आहे म्हणून सगळं चाललंय, तुमचा गैरसमज आहे तो. लक्षात ठेवा. डोंबळवाडीची सगळी सूत्र आदमापुराच्या दरबारातनं चालतात, एवढं लक्षात ठेवा. जगाचा मालक, श्रद्धा, निष्ठा, तत्वता, तुमचं तत्व किती आहे, तत्वनिष्ठ तुम्ही आहात का नाही, हा बघणारा जगाचा मालक आहे. असो, आज दुसऱ्या दिवसाची सेवा आणि या दुसऱ्या दिवसाच्या सेवा निमित्त आज मी संत प्रकरणातील अभंग घेतलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज ओरडून सांगतायत, डोंबळवाडीकर माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं. डोंबळवाडीकर माझं भाग्य उजळलं. का उजळलं ओंकार महाराज तुमचं भाग्य, का उजळलं? नेमकं अमावस्याच्या मुहूर्तावर बाळूमामाच्या दरबारात कीर्तन करायला मिळतं म्हणून भाग्य उजळलं. भाग्य उजळलं. का म्हणतात भाग्य उजळलं? तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. 4 चरणाचा अभंगाचा अर्थ आपल्याला बघायचा. 4 चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणात सांगितलं माझं भाग्य उजळलं, सगळी चिंताच वारली म्हणून माझं भाग्य उजळलं का? नुसतं चिंता वारली नाही. दुसऱ्या चरणात सांगितलं मला संत दर्शन झालं आणि संत दर्शनामुळेच माझं भाग्य उजळलं. नुसता भाग्य उजळलं नाही तर जगाचा मालक मला भेटला. कुणामुळे भेटला? संतांच्या मुळे भेटला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे मला जगाचा मालक भेटला, कळला, समजला, असलेला जोडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ कुठला जोडला? पंढरपुरातला आणून जोडला, आदमापुरात आणून जोडला, देहूत आणून जोडला, काय काशीवरून आणून जोडला, का तुमच्यात असलेला तुटलेला जोडला? लक्षात ठेवा. तुमच्यात असलेला देव जोडायचं काम कोण करतात? सद्गुरु बाळूमामा करतात. नीतीनं राशील तर सुखानं खाशील. बाळूमामांची आरती तुम्हाला माहिती आहे. बाळूमामा काय म्हणतात? नीतीनं राशील तर सुखानं खाशील. कर्मामध्ये पाय घसरल त्याला शासन बाळूमामा करल, एवढं लक्षात ठेवा. जगाच्या दरबारात अय हौसाबाई अशी मला म्हणायची सवय आहे. कुणी आपल्यावर ओढून घेऊ नका. तुम्ही काय करताय, कुठं जाताय, कोणतं कर्म करताय, किती खरं बोलताय, किती खोटं बोलताय, कसं वागताय, सगळं कळतंय. सगळं देवाला कळतंय, सगळं मामाला कळतंय. मामाच्या हातातली काठी आहे ना, ती सत्वाची काठी आहे, सत्याची काठी आहे. लक्षात ठेवा. जी काठी आहे ती सत्याची काठी आहे. त्याच काठीनं गरीबाला पाणी काढून दिलं बाळूमामानं आणि दृष्टांचा सुद्धा नाश केला तो त्याच काठीने केला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तत्वानं आणि निष्ठानं राहा. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले एवढे मोठे संत आम्हाला भेटलेत, माझं भाग्य उजळलं, माझी चिंता वारली. दुसऱ्या चरणात सांगितलं की ह्या संतांच्या मुळे मला देव भेटला. तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात भेटलेला देव मी हृदयात घालून ठेवला. कुठं? अय RCC 50 लाखाचं देवघर, अय बचत गट. ऐका बरं का लाडक्या बहिणीनो, ऐका. देव सापडला कुठे ठेवतो आपण देवाला? देवघरात. आहे का नाही? बेडरूम मध्ये जागा कमी पडते म्हणून किचन मध्येच ठेवायचं, तेवढंच आपलं देवघर. नाही, तुम्ही देवाला वीट कोणती लावल्या, देवाला कलर कोणता लावलाय, देवाच्या मंदिराला तुम्ही काय घालताय, ह्या वास्तविक देवाला बघण्यापेक्षा अंतकरणाचा देवघर देवारा करा आणि त्यात बाळूमामाला ठेवून बघा. साक्षात तुमच्या घरात तो नांदेल, नांदल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात सापडलेला देव
जोडलेला देव, भेटलेला देव, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. आम्ही देवाला कुठे ठेवला महाराज? देवाला आम्ही कुठे ठेवला? हृदय बंदे काना केला, आत विठ्ठला कोंडीला, दरीला पंढरीचा चोर, चोर दरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून आंदोलन, बांधून आंदोलन, दरीला पंढरीचा चोर, चोर दरीला पंढरीचा, गळा गळा दरीला पंढरीचा चोर, चोर दरीला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. क्या बात. ए मावशी, चोर धरला, चोर सापडला पाहिजे बरं का. अय कुठला चोर? हरभऱ्याची भाजी खुडून नेणारा का बांधाच्या वरण्याच्या शेंगा तोडणारा? तो चोर नाही हो. तुमच्या आमच्यात गुप्त रूपानं नांदणाऱ्या देवाला, चोराला आपण पकडलं पाहिजे. आणि जनाबाईनं त्या चोराला धरला, पकडला, हृदय बंदे काना केला, आता विठ्ठला कोंडियाला, हृदय बंदी खाना केला, या हृदयात त्याला धरला. तेच तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सापडलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हे हृदय पेटी, करुणे पोटी साठवू, संत दर्शनी हा, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडियाला. आणि शेवटच्या चरणात म्हणतात, देव कुणालाही गावत, मामा देव कुणालाही गावत नाही, बाबा देव कुणालाही गावत नाही, मावशी देव कुणालाही गावत नाही. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्हाला गावला? कसा काय गावला? तुकाराम महाराज म्हणतात, आमची परंपरा विश्वंभर बाबांच्या पासून होती, आमचा ठेवा होता. हे काय एका जन्मात देव सापडेल का? जन्मोजन्मी पुण्य करावं लागेल, जन्मोजन्मी. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा कृपा केली आमच्यावर पांडुरंगानं. हय मावशी इकडे लक्ष द्या. एकदा आदमापूरला जाऊन आली, डोंबळवाडीच्या बाळूमामाच्या मंदिरात एकदा पाया पडून आली, तर का एवढी लिस्ट काढून दिली मामाला. लिस्ट काढून द्यायची गरज नाही हो. अंतकरणापासनं भजन करत असाल, अंतकरणापासनं देवाचं नामचिंतन करत असाल, तर देवाला लिस्ट काढून द्यायची गरज. ऐका बरं का. होय डोंबळवाडीकर, बरोबर आहे ना? ऐका, अंतकरणापासनं भक्ती, अंतकरणापासनं श्रद्धा, अंतकरणापासनं नामस्मरण, अंतकरणापासनं सप्त्यातली उष्टावळची पत्रावरी जर तुम्ही अंतकरणापासनं उचलत असाल, तर देवाला मामाला लिस्ट द्यायची गरज नाही. देव कसा आहे?
देव जानता देव जानता देव जानता. काय गोड हात आहे महाराज तुमचा. वा. चला मग होऊनच जाऊ दे. देव जानता 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 देव जानता. आपुलिया सत्ता एकाएकी आपुलिया सत्ता एकाएकी देवच्या दूर देवच्या दूर देवच्या दूर देवच्या दूर देवच्या दूर देवच्या ऐका. वा वा खरंच खूप सुंदर महाराज, अतिशय सुंदर. मला आता भीती वाटायला लागली का. पकवाजवादक पट्टीचे, गायनाचार्य पट्टीचे, आणि इकडे तर महाराज जरा कोल्हापूरच्या भाषेत बोलतो, मुरलेलं लोणचं असतं. ताज्या लोणच्याला काय उपयोग. आत्ता घातलेलं सुगीतलं लोणचं आहे. उभा आहे उभा आहे. मुरलेले लोणचं चाली वगैरे सांप्रदायिक. बाबा अतिशय गोड महाराज. रामकृष्ण हरी. आज काळाची गरज आहे, पाहिजे महाराज. रामकृष्ण हरी. खरंच खूप सुंदर. देव चतुर आहे बरं का डोंबळवाडीकर. देव जाणताय. अरे भक्ताच्या अंतकरणातलं जर त्याला कळत नसेल तर मग देव देव कसला. त्याला देव म्हणता येईल का. मामाला सगळं कळतं एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं काय मागू नका गड्याओ. मामाकडे काय मागायचं नाही, फक्त त्याच्याकडे यायचं आणि माथा मात्र चरणावर टेकवायचा. तुमच्या सगळ्या चिंता दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुकाराम महाराज तेच सांगतात, आम्हाला देव भेटला का भेटला. तुकाराम महाराजांना विचारलं. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. माझा मागच्या जन्माचा, अनेक जन्मांचा, आमच्या घराण्यापासून चालत असलेल्या परंपरेचा तो आमचा ठेवा होता आणि तो आम्हाला सापडला बरं का. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता सविस्तर आणि सुंदर असं चिंतन बघू आपण. अभंगाचा अर्थ तुम्हाला कळालाय. आता कसा प्रस्तावना झाली, चिंतन थोडंसं मांडलं, चरण सोडवून घेतलीत. कसा आहे पाया चाचा, पाया मजबूत केला. बिल्डिंग 1 मजली बांधा, 2 मजली बांधा. 9 वाजेपर्यंत किती सोपं होत्या ते बघूया आपण. लक्षात ठेवा, सूत्रबद्ध असावं महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, ए मावशी अभंगाला सुरुवात करतोय बरं का. चरण सुटलेत फक्त, अजून अभंग सविस्तर सोडवायचा आहे. ऐका फक्त जरा तुम्ही जरा नीट बसा गाड्यांनो. आता तुम्हाला बघूनच मला मुरडा आल्यागत व्हायला लागले. खरंच महाराज माफी मागून बोलतो. मी बोलत नाही लोकांना. आपण अभंग घ्यायचा, चिंतन करायचं, निघून जायचं. खरं श्रोत्यांच्या चेहऱ्याकडे बघून वक्त्याला तरतरीतपणा आला पाहिजे. वाह क्या बात आहे. अगोदरच मी लिक्विड पिऊन कीर्तन करतोय.
घेत्यात आणि पटकन भांडून घेत्यात. घेतात का नाही? माझा नंबर आणि तू गेलीसच कुठं पुढं म्हणतात, आहे का नाही? आणि कीर्तनाला बसताना पार माग. हा हा असं करू नका. खरं तरी सुद्धा मला असं वाटतंय, माझं हृदय भरून आलं. डोंबळवाडीची लोकसंख्या किती आहे मला माहित नाही, खरं समाधानकारक समाज आहे हे मला पटलं. एवढं लक्षात ठेवा महाराज. वा, लक्षात ठेवा. आज खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मामा मला तिथं दिसत नाही, तिथं दिसायला लागले, तिथं इथं 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 दिसायला लागले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. एवढं लक्षात. आता तर जरा तेज ठेवा, हा जरासं तेज, तरतरीतपणा. 2 वर्षापूर्वी एक कोंबड्यासनी रोग आलता आमच्याकडे कोल्हापुरात. तरतरीत कोंबडी होती हो, कर ती कालांतरानं असा कुठला तर रोग आलता. ती असे अशी मान टाकलेली तिने, तसं मान टाकल्यागत करायला असा बघा तुम्ही. नीट स्वच्छ आनंदात बसा ना जरा. आनंद आहे हो, आनंद घ्या. सगळं टेन्शन चिंता सगळी तुम्ही काय करा, सगळी मंडपाच्या बाहेर फेकून द्या. मंडपाच्या बाहेर फेकून द्या. जी मंडपाच्या बाहेर बसल्यात त्यांच्या बोकांडी बसू दे. लक्षात ठेवा. बाहेर टाका सगळी चिंता. उजळले भाग्याता वघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. अभंग आहे संतपर प्रकरणातील. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचं विशेष महत्व पटवून देत आहेत. आजचं चिंतन विशेष आहे, विशेष आहे. एवढं लक्षात ठेवा. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना विशेष दर्जा देतात. तुकाराम महाराजांच्या बरोबर मला वांद करायचं आहे, भांडणं करायचे आहे. तुमच्याकडे काय म्हणतात? वांदच म्हणतात ना. भांडण करायचं आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये संतांना तुम्ही एवढी मोठी पदवी का दिले? असं काय आहे संतांच्या मध्ये? संतांना सुद्धा 2 हात होते, आम्हाला सुद्धा 2 हात आहेत. संतांना सुद्धा 2 पाय होते, आम्हाला सुद्धा 2 पाय आहेत. संतांना सुद्धा 2 डोळे होते, आम्हालाही 2 डोळे आहेत. म्हणजे संतांना 5 ज्ञानेंद्रिय होती, आम्हालाही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. संतांना 5 कर्मेंद्रिय होती, आम्हालाही संत काय आहेत? 5 कर्मेंद्रिय आहेत. मग त्यांना 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय होती, ते सगळं आम्हाला आहे. संतांचं ही रक्त लाल रंगाचं होतं आणि आमचं रंग कसला आहे? रक्त कसला आहे? काळ्या रंगाचं. बोला की मग. ते बी बोलत नाही तुम्ही. लालच आहे. मग आमच्यावरती हा अन्याय का? संतांना एवढा विशेष दर्जा का? मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, मामांना एवढा विशेष दर्जा काय? अरे 2 हात मिळणं यात काय नवल नाही, 2 पाय मिळणं यात काय नवल नाही. मात्र मिळालेल्या 2 हातांनी भजन करावं, कमळावी, हे कुणाच्या हातात आहे? हा 2 पाय मिळणं आपल्या हातात नाहीये. मात्र मिळालेल्या 2 पायांनी सदुपयोगासाठी पुढे धावत जावं का पायाखाली तुडवण्याखाली जावं? तुम्हाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. खरं मिळालेले इंद्रिय तुम्ही कोणत्या कार्यासाठी वापरताय ते सगळ्यात महत्वाचं आहे. ऐका ना, ऐका ना. शास्त्रकार सांगतायत मानवी जीवनाची विशेषता, मानवी जीवनाची विशेषता, मानवी जीवनाची विशेषता त्याच्या आकारावरनं न ठरता त्याच्या आचारावरनं केली जाते. ऐका हा, मुद्दा क्रमांक 1. मानवी जीवनाची विशेषता आकार. आकार जास्त आहे, मोठा आहे म्हणून त्याला काय मान आहे का? काही लोक आकारानं मोठी असतात, बलदंड शरीराचे असतात, खरं सोमवार बघत नाहीत, एकादश बघत नाही, नको तवा नको ते खातय पितय पडतय, कुणाचं वज्ज सुद्धा उचलायला पुढे जाईत नाही हो. मग त्याला कोल्हापुरात एक म्हण आहे, खायाला कार आणि तुम्हाला येतय तर मग मला कशाला आणलंय. खायाला कार आणि धरणीला भार नको ना महाराज, काही उपयोगाचं नाही ते. मानवी जीवनाची विशेषता त्याच्या आकारावरनं न ठरता त्याच्या आचारावरनं ठरली जाते. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2. मानवी जीवनाची विशेषता त्याच्या प्रकृतीवरनं न ठरता त्याच्या कृतीवरनं ठरली जाते. मुद्दा क्रमांक 2.
मानवी जीवनाची विशेषता त्या प्रकृतीवरनं कधी नसते. 2 हात असतील, 2 पाय चांगले असतील, डोळे चांगले असतील, खरं ह्या डोळ्याने काय बघावं, या हाताने काय करावं, या पायाने काय करावं, हे ज्याला ज्ञान रूपानं कळलं, उद्धार रूपानं कळलं, तो ह्या जगात विशेष आहे. काय आहे मावशी? काय आहे? विशेष आहे. म्हणून मानवी जीवनाची विशेषता त्याच्या प्रकृतीवरनं न ठरता त्याच्या कृतीवरनं केली जाते. आणि मुद्दा क्रमांक शेवट चाचा, शेवट मुद्दा क्रमांक शेवट. मानवी जीवनाची विशेषता त्याच्या व्यक्तित्वावरनं न ठरता त्याच्या व्यक्तिमत्वावरनं ठरते. व्यक्तित्व म्हणजे काय? तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आलाय, सुतार, लोहार, चांबार, न्हावी, मुसलमान, अनेक जाती आहेत. ऐका हा, व्यक्तित्व. तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आलाय हे तुमचं व्यक्तित्व आहे. मात्र त्या कुळात राहून तुम्ही कर्म काय केलं हे तुमचं व्यक्तिमत्व आहे. एवढं लक्षात ठेवा. व्यक्तित्व कुठल्या पण कुळातलं असू शकतं. सुतार, चांबार, लोहार, न्हावी, मुसलमान, कोणत्याही कुळात असू दे, मात्र त्या कुळात राहून तुम्ही वागताय कसं हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्यक्तित्व. उत्तम कुळ म्हणजे ब्राह्मणाचं कुळ म्हटलं जातं शास्त्रामध्ये. विचार चंद्रोदयामध्ये असं वर्णन आहे 3ऱ्या कलेत. उत्तम कुळात जन्म होतो तुमचा. मागच्या जन्मात जर तुम्ही भजन करत करत, बाळूमामाची सेवा करत करत जर मरण पावलात, अय मावशी, बाळूमामाची सेवा करत करत जर तुम्ही देह ठेवला, मरण पावलात, तर पुढचा जन्म तुमचा 3 कुळात होतो. एक उत्तम कुळ म्हणजे ब्राह्मण कुळ, पुण्यवानाचं कुळ आहे ब्राह्मण कुळ म्हणजे. तर आता ते राहिले आलं. आता पुण्यवान तोच जो चांगला वागतो, चांगलं कर्म करतो, तो पुण्यवान. मात्र उगाच ब्राह्मण कुळात आलाय आणि बिन पाण्याची प्या लागला. काय उपयोग आहे त्याचा? काहीच उपयोग नाही ना महाराज त्याचा. तुम्ही वागताय कसं ते सगळ्यात महत्वाचं आहे. उत्तम कुळ, उत्तम कुळात जन्म होतो. दुसरं कुळ सांगितलं वारकरी संप्रदायात, संत परंपरा घराण्यात जन्म होतो. मागच्या जन्मात जर तुम्ही संत सेवा करत, नामस्मरण करत जर देह ठेवला असेल, पहिलं ब्राह्मण कुळात, दुसरं संत घराण्यात जन्म होतो, आणि तिसरं श्रीमंत घराण्यात जन्म होतो. म्हणजे जे आता श्रीमंतीच्या गर्वानं उड्या मारायला लागल्यात, मागच्या जन्मात विनापारा करत होते, मागच्या जन्मात भजन करत होते, म्हणून तुम्ही श्रीमंत कुळात जन्माला आलात. मात्र श्रीमंतीच्या गर्वामध्ये उन्मत्त होऊन देव, देश, धर्म यांना विसरून पैशाच्याच मागं लागलाय आणि आपल्या अधोगतीला चाललाय. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज डोंबळवाडीच्या सप्त्यामध्ये तुम्हाला सांगतो, दादांनो, तुमच्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, सगळे शरीर धडधाकट आहे, आणि पोटाला भूक भागल एवढं अन्न असेल तर समजा बाळूमामाची कृपा तुमच्यावर आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगतायत, उजळले भाग्य आता घी चिंता वारली. हा अभंग ओतूर या गावामध्ये लिहिलाय महाराज. तुकाराम महाराज मिरच्या विकण्यासाठी गेले होते आणि ओतूर या गावामध्ये या अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. ऐका. हे बोल नका बाबा का? ऐका ना. या अभंगाची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराजांनी हा अभंग कधी दिला? ओतूर या गावामध्ये वट्यावरती झोपले होते आणि झोपेतच तुकाराम महाराजांना एक स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये कोण आलं? स्वप्नामध्ये येऊन त्या सद्गुरूंनी तुकाराम महाराजांना एक मंत्र दिला. कृष्ण हरी मंत्र दिला, राम कृष्ण हरी मंत्र दिला, राम कृष्ण हरी मंत्र दिला, राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाव, बोले सांगितले नाम. बाबाजी आपुले सांगितले नाव, बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला, राम कृष्ण
राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले हे स्वप्न पडले कुणाला बोला ना. ओंकार महाराजांना तुकाराम महाराजांना स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आलेले आहेत आणि स्वप्नामध्ये येऊन सांगितलं तुकाराम हा अरे उठ जागा हो. मंत्र दिला स्वप्नात बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी आणि तो मंत्र हृदयात घेतला हो. तुकाराम महाराजांनी हृदयात तो मंत्र घेतला आणि हृदयात मंत्र घेत तो मंत्र इतका होता की त्या मंत्राने जगद्गुरु तुकाराम महाराजांना अशी अवस्था झाली. कशी असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही. कीर्तनामध्ये नामस्मरणामध्ये नामसंकीर्तनामध्ये इतके तल्लीन झाले इतके तल्लीन झाले इतके तल्लीन झाले मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. आनंदामध्ये दिलेल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामचिंतन करू लागले. सद्गुरूंनी आपल्याला जे नामस्मरण दिलंय नाम दिलं त्याचं अंतकरणापासून नामचिंतन करू लागले. ह्याचा परिणाम असा झाला की तुकाराम महाराज म्हणतात माझी सगळी चिंता वारली. हेच अभंगाच्या प्रथम उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता. वारले अवघे चिंता अवघे चिंता वारले ना अवघे चिंता वारले अवघे चिंता ऐका डोंबळवाडीकर आता तुम्हाला मी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे. शेजारणीला उठवा. झोपली असेल तर उठवा. आपलंय असेल तर कीर्तन 7 ते 9 असू दे नाहीतर 6 ते 8 असू दे. झोपणार म्हणजे झोपणारच. कारण गाढवांना कीर्तनात झोप लागते मात्र गाढवाला झोप कुठे लागत नाही. असाराचं सार असाराचं ओझ जर त्यांच्या मानगुटीवर दिलं तर मग त्यांना झोप लागत नाही. कामाचा लोड पाहिजे हो. लक्षात ठेवा. नाही असं करू नका. अंतकरणापासून सांगतो ऐका. तुमच्या आवडता विषय घेणार आहे मी आता आणि अभंगाला धरूनच.
सर्वसामान्य माणसाला तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं, डोंबळवाडीकर माझं भाग्य उजळलं. तुकाराम महाराज म्हणतात, माझं भाग्य उजळलं. सर्वसामान्य माणूस कधी म्हणतो "ओ, माझं भाग्य उजळलं"? सर, 3 गोष्टी मिळाल्या की भाग्य उजळलं म्हणतात. हो डोंबळवाडीकर ऐका, एखाद्यानं घर बांधायला काढावं आणि ते जुनं घर, पैसे कमी, लोनची कुठेतरी फाईल टाकावी आणि मग ते घर बांधायला काढावं. लोनची फाईल इकडे दिली तर हिने इकडं घर बांधायला काढायला घर सगळं भिताडं पाडायला चालू घेतलीत. आणि पूर्वीची भिताडं किती फुटाची? 3 फुटाचं एक भिताड. फाईल तर झाली नाही, आसरा तर घरातला पाडलाय सगळा. आता कसं होणार चिंता लागली महाराज. मात्र जुन्या घराच्या मधल्या भिताडात हंडा गावला. काय गावला? हंडा गावला. हंडा गावल्या पेटाला तो ग्रहस्थ म्हणला, वा माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं. आता मला फाईलची गरजच. हंडा उघडला, आत बघतोय तर काय, सोनं, चिताक, नाणी, हिरं, मोती अशी सगळी संपत्ती त्या हंड्याच्या आत होती. पैसे घर बांधायसाठी लागणारी चणचण काय झाली? दूर झाली. म्हणून तो गृहस्थ म्हणाला, काय म्हणला? माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं. मला काय झाली? मला हंडा सापडला म्हणून भाग्य उजळलं म्हणतात. आणि काय म्हणतात? अंदाज पंची लावलेला आकडा जर लागलाच, तुमच्याकडे काय म्हणतात? आकडाच म्हणतात ना. अंदाज पंची जर नादिष्ट माणसाला लागला, जर आकडा लागला असते म्हणते, वा आज एक्का लावला, एक्काच लागला. मला काय त्यातलं जास्त कळत नाही बरं का. आणि आम्हाला तिकडे जायचीच गरज नाही. आम्हाला तिकडे जायची गरज नाही. कारण का? पांडुरंगानं वैभव दिलंय महाराज. ए डोंबळवाडीकर, अख्खं गाव जरी मोजाय बसलं तरी तुम्हाला मोजून होणार नाही एवढं वैभव माझ्या पांडुरंगाने आणि मामान दिलंय. मोजता येत नाही मापन, मापन मोजता येत नाही मापन, मापन एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं, एवढं वैभव दिलंय माझ्या मामानं. मोजता मापन, मापन मोजता येईना माझ्या मापन, मापन एवढं वैभव दिलंय माझ्या मामानं. एवढा वैभव दिलंय माझ्या मामानं. पिढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, मामाच्या पुण्याईनं मिळेल भाकर, मामाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. पिढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, मामाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. गुळ फुटाने प्रसाद घ्यावा भक्तानं, गुळ फुटाने प्रसाद घ्यावा भक्तानं. एवढा वैभव दिलंय माझ्या मामानं, एवढा वैभव दिलंय माझ्या मामानं, एवढा वैभव दिलंय माझ्या मामानं, एवढा वैभव दिलंय माझ्या मामानं. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. हृदयावरती हात ठेवून सांगतो, अंतकरणापासून श्रद्धेतून, मावशी ऐका, अंतकरणापासून सांगतो तुम्हाला, पांडुरंगाला स्मरून सांगतो, मामांना स्मरून सांगतो. अंतकरणापासून खऱ्या स्वरूपानं श्रद्धेनं खरंच मामांना शरण येऊन बघा. तुम्हाला पदर सुद्धा तुमचा कमी पडेल एवढं मामा देईल, एवढं लक्षात ठेवा. अंतकरणापासून श्रद्धा फार मोठी आहे. हो श्रद्धा, तुमची श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. खरं दिलेलं दान, दान करा. दिलेलं दान काढायचं नाही, दिलेलं दान काढायचं नाही. जगाच्या पाठीवर 2च लोक मूर्ख आहेत, माफी मागून बोलतो.
जगाच्या पाठीवर दोनच लोक मूर्ख आहेत. एक गरीब असून काम करत नाही तो मूर्ख, आणि श्रीमंत असून दान देत नाही तो मूर्ख. एवढं लक्षात ठेवा. खरंच सांगतो तुम्हाला, जगाच्या पाठीवर तुम्हाला सगळं मिळेल, फक्त अंतकरणापासून भजन करा, पूजन करा. सर्वसामान्य माणूस भाग्य कधी उजळलं म्हणतो? धन प्राप्त झाले की भाग्य उजळलं असं म्हणतो. एवढंच मला थोडक्यात सांगायचं होतं. दुसरी गोष्ट, आणि कधी भाग्य उजळलं म्हणतो? लग्नाला 10 वर्ष झालीत, तर पोटाला काय नाही? बाळ नाही हो, पोटाला मूल नाही, पोटाला संतान नाही. आणि 10 वर्षानंतर पुत्र प्राप्ती व्हावी, मुलगा व्हावा, मुलगी व्हावी. तो बाप असतो ना घरातला, परात घेतो महाराज, रिकामी परात, आणि परातीवर वाजवत वाजवत अख्ख्या डोंबळवाडीला पेढ वाटतंय हो. मला काय झाला? मला मुलगा झाला, मला मात्र एकच मला असं विचारायचं आहे, मुलगा झाल्यावर सगळी लोक पेढा वाटतात, 20 वर्षानंतर वाटलेला पेढा तसाच निघला का? हे कोण परीक्षा करते काय? नाही, हे चिंतन आहे बरं का. 10 वर्षानंतर पोरगा व्हावा, ते उड्याच मारत म्हणतंय माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं, माझं भाग्य उजळलं. अरे मुलगा झाल्यावर भाग्य उजळलं म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात. आणि कधी सर्वसामान्य माणसं म्हणतात भाग्य उजळलं. लक्षात ठेवा, पुत्र प्राप्ती झाल्यानंतर सर्वसामान्य माणूस म्हणतो वाह, वंशाला काय मिळाला? काय मिळाला? तो दिवा तसाच आहे काय? त्या दिव्यानं उजेड तुमच्या घरातच पडलाय का वृद्धाश्रमात पडलाय? हे बघणं फार गरजेचं आहे. माफी मागून बोलतो, अंतकरणापासून सांगतो. आज 100% पैकी 70% आई वडिलांना हे म्हणायची पाळी आली आहे. काय? जन्म देऊनी आम्ही पोराला, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख सार सायलर सायलर सायलर. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. देऊनी आम्ही पोराला, टाळी टाळी माऊली. आई बाप म्हणतात हो, पोराला जन्म दिला, मला असं वाटलं सगळं सुख दुःख मला प्राप्त झालंय. तर लग्न झाल्यानंतर पोरग वेगळं राहिलं. जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख सार सायलर सायलर सायलर. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून लाडाची सुनबाई. ऐका बरं का, ए डोंबळवाडीकर, चांगली लक्ष्मी म्हणून तिला घरात आणली, मात्र तिने दिव्याची पंथी करून टाकली. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगी, तुझा आई बाप पाहिजे नाही. तुझा आई बाप जायला नाही, तुझं आई बाप नाही. म्हातारपणी मरणामचं, म्हातारपणी हे मरणामचं आम्ही डोळ्यानं पाहिलं पाहिलं रे. ए मावशी, लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं.
भाग्य उजळलं, भाग्य उजळलं, भाग्य उजळलं. कधी? पोरग झाल्यावर. आणि तिसरी गोष्ट, सर्वसामान्य माणूस माझं भाग्य उजळलं असं कधी म्हणतो? पहिला मुद्दा काय सांगितला? धनप्राप्ती झाल्यानंतर भाग्य उजळलं म्हणतो. दुसरा मुद्दा सांगितला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर भाग्य उजळलं म्हणतो. आणि तिसरा मुद्दा सांगितला भाग्य उजळलं, भाग्य उजळलं कधी म्हणतात? कधी म्हणतात सांगू का तुम्हाला? 17, 18, 19, 20, 22 वर्षाचा माल, 23 वर्षाचा माल ऐका बरं का. तरुण पिढी तिकडे बसली कड्याला, कोपऱ्याला, कट्ट्याला, वट्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यानं जर मोहिमेच्या टायमिंगला असं कडेवर आणि रस्त्यावर आणि कट्ट्यावर बसले असते तर स्वराज्य कदापि निर्माण झालं नसतं. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही असं कडेला, कोपऱ्याला बसले, कट्ट्यावर बसले, वट्यावर बसले, कसं व्हायचं? आणि इथं जर पाटील मॅडम असत्या तर पहिल्या पुढला तुम्ही, हाय का नाही? असो, विनोदाचा भाग सोडून द्या. तिसरा मुद्दा, भाग्य उजळलं, भाग्य उजळलं कधी म्हणतो आपण? सुंदर, गालातल्या गालात खळी पडणारी सुंदर अशी बायको जर मिळाली तर सगळी म्हणतात भाग्य उजळलं बघ बघ. चोपड्याच्या पोरग्याचं काय भाग्य उजळलं बघ. असं म्हणत नाही मी, सरांना म्हणत नाही मी, त्यांच्या भावकीतलं सांगा लागलोय. काय भाग्य उजळलं बघ म्हणतात. काय म्हणतात? काय भाग्य उजळलं बघ. किती सुंदर बायको त्याला मिळाली, त्या पोराला किती सुंदर बायको. बघ पाटलाच्या पोरग्याला किती सुंदर बायको मिळाली. बघ ना, बघ ना, नशीब आहे त्याचं म्हणतात. काय म्हणतात? म्हणतात का नाहीत? खरं सांगा. म्हणजे एक, धनप्राप्ती झाल्यानंतर भाग्य उजळलं, पुत्रप्राप्ती झाली तर भाग्य उजळलं, सुंदर गालातल्या गालात बायको मिळाली म्हणजे आता खरंच भाग्यवानालाच मिळते, नाहीतर बाकीच्यानी खरंच सांगतो. माझं वय 29, भरपूर तारखा असतात मला. तर 29 वर्षापर्यंत मी बी टाचा घासल्या. तुमचं कशाला सांगू, माझंच सांगतो मी. मला दुसऱ्याचं कशाला सांगायला पाहिजे. पोरगी बघायला गेलो की मला एकच प्रश्न विचारायचे, कीर्तन या ठिकाणी राहताय काय संध्याकाळी घराला येताय? एकच प्रश्न सगळ्यांचा. काय महाराज अवघड आहे, लक्षात ठेवा. अवघड फार कठीण आहे. आम्हाला बालवाडीला एक कविता शिकवली होती, सांगतो तुम्हाला ऐका. बालवाडीला एक कविता होती महाराज. खरं आताच्या पोराने ती कविता म्हणायची. ही आमची निष्ठावंत आहेत, ही सेवेकरी आहेत, यांचे आई वडील पुण्यवान आहेत, ह्या मुलांचे आई वडील पुण्यवान आहेत. आणि बाळांनो, पांडुरंगाला स्मरून सांगतो की तुमची सुद्धा काहीतरी पुण्य आहे म्हणून महाराजांच्या सारखे गुरु तुम्हाला लाभलेत. नाहीतर एवढा फ्रीडम कुठल्या संस्थेत नाही. एवढा फ्रीडम. मी पण एक संस्था चालक आहे, माझी पण संस्था आहे. माझ्याकडे 70 मुलं आहेत शिकायला. आज इंजिनियर साहेब माझ्याकडे आलेत. जवळजवळ 1 कोटीची संस्था आहे महाराज माझी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. माझे मोठे पण मी सांगत नाही आहे महाराज. खरंच सांगतो बाळाओ, तुमचं गुरु पुत्रांच्या शिष्यांच्या मित्रव्रत अशी वागणूक देतात तुमचे गुरुजी. कारण मी दुसऱ्यांदा भेटलोय त्यांना. मुलगा असो नाहीतर शिष्य असो, मित्रासारखी वागणूक देणारा गुरु श्रेष्ठच असतो. इकडे लक्ष द्या. काय सांगत होतो मी बालवाडीला होतो तेव्हा आमच्या बाईंनी मला कविता शिकवलेली. ती कविता अशी होती, आता माझं कसं होणार, आता माझं कसं होणार, मामा मला मुलगी देणार. खरंच सांगतो तुम्हाला, 10 वर्षापूर्वी कविता होती या आम्हाला, म्हणजे बालवाडीत बाईने शिकवलेलं. आता माझं कसं होणार, मामा मला मुलगी देणार, मामाच्या दारात टॅम्पो, मुलगी लावते श्याम. तुम्हाला आताच्या पोरांनी ही कविता म्हणायची नाही. आताचा जर पोरग म्हणायला लागलं बारक, आता माझं कसं होणार, मामा मला मामा पळत येणार, तुला कुठले देऊ, माझाच वेळ नाही, तुला कुठले देऊ म्हणणार, मला हुडकायला बळ्या आल्या.
डोंबळवाडीचा डोंगर मला हुडकायची पाळी आली आहे. नाहीतर ओंकार महाराजकडनं एक धोतार घेणार आहे. भगवा पांढरं घातलं तर आध्यात मध्ये असतंय, भगवं घातलं की फायनली सीट. लक्षात ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या माऊली. लय डिमांड वाढला रे, मुलीच्या आईंचा लय डिमांड वाढला. तुमच्या चरणावरती एक विनंती करतो. मुलांना ऐका, मुलांना आणि मुलींना पण मी सांगतो, मुलींच्या आईंना पण सांगतो ऐका. मुद्दा क्रमांक 1, फक्त तारुण्य बघून मुलगीला घरात आणू नका आणि फक्त श्रीमंती बघून मुलीला घरात देऊ नका. एवढं लक्षात ठेवा. फक्त तारुण्य बघून आणलं तर चाट चटणी आणि आमटीत साखर पडते, आणि फक्त श्रीमंत देऊन बघितलं तर त्या पोरगीच्या आयुष्यात वनवास लागतो. एवढं लक्षात ठेवा. काहींनी फक्त श्रीमंती बघितली आणि मुलगी कसाबाच्या दावणीला दिल्या. हो, आत्महत्या करायची वेळ आली महाराज त्या मुलीवर. असं करू नका. आणि खरंच आता लय वेगळं झाले सोडा. खरं आता फक्त एकच ट्रेंड चालू आहे. मुलगी म्हणलं की सरकारी नोकरदार. खरं सांगायचं, खरं एकमेकीची शपथ आहे तुम्हाला. खरं सांगायचं. मुलगी म्हणलं की ज्या आईला 2 मुली आहेत, ज्या माऊलीला 2 मुली आहेत, ती अशी चालती. आता अशी चालती महाराज. आणि मामाचं पोरग मामी पिशवी घेऊ का हातात? मामी दे, मामी पिशवी घ्या तू. हे कशासाठी? मामीनं पोरगी द्यावी म्हणून. खरं मामी बी आयडिया करते, पिशवी देती, उसाला पाणी पाजाय बोलवती, ऊस तोडाय बोलवती आणि म्हणती तुला नाही द्यायची माझी लेक म्हणते. कारण का ट्रेंड झालाय ओ सरकारी नोकरदार. एक लक्षात ठेवा, तुम्ही द्या खरं सरकारी नोकरदार. आपली मुलगी पण त्या पात्रतेची पाहिजे का नको? रूपवती पाहिजे, सुंदर पाहिजे, हुशार पाहिजे, मग द्या की सरकारी नोकरदाराला. कोण बी अपेक्षा करायला लागले सर. आता ही जी मुलगी बघती भिताडाकडे चालती दरवाजाकडे आणि ती बी म्हणते सरकारी नोकरदार. कसं व्हायचं ते गणित? गणित जमल काय ते? मला जरा सांगा, जमल का ते गणित? नाही जमणार. झालं, विषयांतर नको. एक लक्षात ठेवा, आता मुली का कमी झाल्या याचं कारण तुम्हाला देतो. 2015 साली या अनेक जिल्ह्यामध्ये 212 रॅकेट सापडलीत सर. पेपरला बातमी आली, तुम्ही माहिती आहे. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो. 2015 साली 212 रॅकेट सापडलीत. मुलगी आहे म्हटली की कट करणारं मशीन त्यांच्याकडे होतं महाराज. ती चाचणी करणारं मशीन होतं. मात्र सरकारनं वेळेस त्याला आळा घातला आणि त्या काळी सगळ्यांनी मुली मारल्या महाराज. त्यामुळं आताच्या मुलांना वनवास लागला. एवढं लक्षात ठेवा. म्हणून ती मुलगी एक म्हणते हो. म्हणूनच तुम्हाला सांगू इच्छितो, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. 9 दिवसाने झाली लग बग करना. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. ती मुलगी म्हणते आईला, उद्या तुझ्या गर्भाचे चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार. कारण मारण तुझ्या हाती सर्व काही. कारण मारण तुझ्या हाती सर्व काही. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई.
विषयांतर थोडं झालं, आता ऐका, मुद्दा माझा एवढाच होता. सर्वसामान्य माणूस म्हणतो, डोंबळवाडीकर ऐका, सर्वसामान्य माणूस म्हणतो माझं भाग्य कधी उजळलं. एक, धनप्राप्ती झाली की भाग्य उजळलं, लॉटरी लागली भाग्य उजळलं, हांडा सापडला भाग्य उजळलं. धनप्राप्ती झाली की भाग्य उजळलं म्हणतात. मुद्दा क्रमांक 2, पुत्रप्राप्ती झाली की भाग्य उजळलं म्हणतात. मुद्दा क्रमांक 3, सुंदर बायको मिळाली की भाग्य उजळलं म्हणतात. खरं माझे तुकाराम महाराज म्हणतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दार. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकट वास बरा संत पाई, निकट वास बरा संत पाई. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकट वास बरा संता पाई, निकट वास बरा संता पाई. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकट वास बरा संता पाई. हे मावशी, तुकाराम महाराजांनी सांगितलं, भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे. धन म्हणजे कोण? संपत्ती. पुत्र म्हणजे मुलगा. आणि दारा म्हणजे काय? म्हणजे मगापासून मी जे सांगत होतो ते गात्यातलंच होत. लक्षात ठेवा, भाग्य तरी नोहे. सर्वसामान्य माणूस म्हणतो ह्या 3 गोष्टी मिळाल्या की भाग्य नव. तुकाराम महाराज म्हणतात, मला संतांचं दर्शन झालं म्हणून माझं भाग्य उजळलं म्हणतात. उजळले भाग्याता अवघी चिंता भरली. ए मावशी, दादा ऐका ना, तुकाराम महाराज एवढा विशेष दर्जा देता येतो संतांना. संतांच्याकडे अशी फलश्रुती काय आहे? अहो, नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज म्हणतात, संतांचा सेवेकरी मी होईन, संतांचा दास मी होईन. नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय म्हणतात मी संतांचा दास होईन. तुकाराम महाराजांना विचारलं, संतांचा सेवक होईन. त्याचा होईन किंकर, उभा ठाकेन जोडून कर. तुकाराम महाराज म्हणतात, मी सेवक होईन. नाथ महाराजांना विचारलं, तुम्हाला जर संतांच्या दारात जायला मिळालं तर तुम्ही काय व्हाल? नाथ बाबा म्हणतात, संत दारी कुतरा झालो. संत दारी कुतरा झालो.
दुःखदारी दुःखदारी आलो दुःखदारी आलो दारी आलो दारी आलो. वा, वा, वा. या मंडळींच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा जोरात एकमेकीची शपथ आहे असं ऐका ऐका ना नाथ महाराजांना विचारलं संतांच्या सानिध्यात तुम्हाला जायची संधी मिळाल तर तुम्ही कसे जाल नाथ महाराज म्हणतात संतांच्या दारातला मी कुत्रा झालो उपमा देत आहेत स्वतःला कुत्र्याची खालच्या पदाची उपमा देत आहेत संतांच्या दारातला जरी कुत्रा जरी झालात तर तुम्हाला तिथं काय मिळेल माहितीये काय मिळेल काय मिळेल गीता भागवता करीती श्रवण भागवता करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवता करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ऐका बरं का संतांच्या दारातला जर तुम्ही कुत्रा जरी झालात नाथ बाबा म्हणतात मी संतांच्या दारातला कुत्रा झालो खरं मला त्याच्यामुळं काय मिळालं मी सोकून गेलो सोकलो मी सोक्यावलो चट्टावलास की म्हणतात कोल्हापुरात तुमच्याकडे काय म्हणतात सोकलास सोकलासच ना सोक्यावलोय कशाला नाथ नाराज म्हणतात मी सोक्यावलो कशाला कशात सोक्यावलो प्रेम रसासी सोकलो या कीर्तनाच्या आणि नामचिंतनाच्या देवाच्या गोडीमध्ये मी सोकावलो म्हणतात तसं तुम्ही सुद्धा या डोंबळवाडी या सप्त्यामध्ये येऊन बाळूमामाच्या भक्तीसाठी सोकावलात मला वरडायची सवय आहे आतडी काही लोक दारू पिऊन पिऊन आतडी फाडून घेतात मी कीर्तनात वरडून वरडून घेतो एवढं लक्षात मग काय झालं हाय का ना असो ऐका ना प्रेम रसासी सोकलो ज्ञानोबाला म्हणतात प्रेम रसासी सोकलो संतांच्या दारात गेल्यानंतर मला प्रेम सुख मिळालं भुंकत भुंकत दारी आलो ज्ञान थारोळ्यात बैसलो संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं ए मावशी खरं सांगायचं बाळूमामाच्या दरबारात गेल्यानंतर काय होतं तुम्हाला काय मिळतं संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर काय प्राप्त होतं सांगू का तुम्हाला त्याच्या अगोदर तुकाराम महाराज का संतांना एवढं दर्जा देत आहे त्याचं कारण तुम्हाला देतो कारण काय संत कसे आहेत संत कोणाला पण म्हणायचं नाही 5 गोष्टी त्याच्याकडे पाहिजेत संत कुणाला म्हणायचं नाही उद्या कोण पण पांढरी कपडे घालून गंध लावून पेडांग घालून 2 लग्न करून लक्षात ठेवा स्पष्ट वक्ता सुखी भव स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी कर्मयोग कर्मयोग ऐका ना कर्मयोग सांगतो मी संत कुणाला म्हणायचं 5 लक्षणं ज्याच्यात आहेत त्याला संत म्हणायचं 1 संत कसे असतात सत्यनिष्ठता असते त्यांच्यात शास्त्रकार सांगतायत संत कसे आहेत
सत्यनिष्ठता, ते सत्यनिष्ठता असतात. त्यांच्यापाशी खरं चालतंय, खोट वाईट चालत नाही. त्यांची वाणी सुद्धा सत्य असते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, साचानी मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हे मावशी, सत्य बोलावं. कसं बोलायचं? फाशीला जरी देत असतील, अय फाशीला जरी जायची वेळ आली तरी चालेल, खरं काय बोलायचं? खोटं बोलायचं. फाशीला जावं लागलं तर चालेल, खरं खरंच बोलावं. आणि संत तसे असतात का? याचा दाखला द्यायचा असेल तर, कमलाने शिरा कण्णोनी या पुरा, कमलाने शिर कण्णोनी या पुरे. हो, ऐका ना, कबीर महाराजांचा मुलगा आहे कमाल. खरेच बोलतात महाराज. शिर कापावं लागलं तर चालेल, खरं सत्य बोलावं. सत्य. आणि संत नेहमी सत्य बोलत असतात. कळालं काय? 500 रुपये दिलं की ते मत बदलत नाहीत, जागा बदलत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून खरं बोलावं. दुसरी गोष्ट, संत कुणाला म्हणायचं? याच्यात परोपकार आहे तो संत आहे. हे मावशी, काय आहे? परोपकार. स्वतःचा देह दुसऱ्याच्या कामासाठी झिजवतो, त्याला संत असं म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी, देह कष्ट भीती. हो, स्वतःचा देह दुसऱ्याच्या कामासाठी झिजवतो, त्याला संत असं म्हणतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. दुसरा मुद्दा त्यात आला. तिसरा मुद्दा, संत कसे असतात? संत कसे असतात? संयमी असतात आणि शांत असतात. तिसरा मुद्दा सांगितला ना मी ना. तिसरा मुद्दा, संत संयमी असतात आणि शांत असतात. संयम पाहिजे हो. विश्वरागे झाले वन्नी, रागानं विश्व जरी आलं आपल्या अंगावरती तरी आपण कसं असावं? संती सुखी व्हावे पाणी, त्याला संत असे म्हणतात. म्हणून शांत आणि संयमी असतात ते. आणि चौथा मुद्दा, ते वचनबद्ध असतात. ते कसे असतात? संत कसे असतात मामा? कसे असतात? बोले तैसा चाले, त्याची वंदी न पाबुले, अंगी झाडे न अंगण, त्याचे दास्यत्व करीन. ऐका ना, जो बोलतो आणि त्या पद्धतीने वागतो त्याला संत म्हणायचं. मात्र बोलायचं इकडं दवाखाना बांधेन, रस्ते चांगले करीन आणि मी पुन्हा येईन, मात्र कशातच काय नाही. त्यांना म्हणायचं नाही. बोलतात एक एक जण, तुमच्या पोरगीला 5 तोळा घालतो, शेतातला बाण दाखवत नाही तुमच्या पोरगीला, खरं रोज खुरपायला आहे, कापूस याचा आहे, काय का नाही? अवघड आहे महाराज. बोलताना सगळं सोपं वाटतंय, खरं करणी करता बोलता वाटे सोपे, बोलता वाटे सोपे, बोलता वाटे बोलता वाटे सोपे, करणी करता धीर कापे, करणी करतो धीर कापे, करणी करता धीर कापे, करणी करतो धीर कापे. बोलता वाटे परमार्थ सोपारे, हे परमार्थ सोपारे, परमार्थ सोपारे. डोंबळवाडीकर बोलता सोपे वाटे, करणी करता
करायला गेल्यानंतर लय फार अवघड आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नोहे परमार्थ सोपा रे. परमार्थ सोपा नाही महाराज, बोलावं तसं जगावं. म्हणून संत बोलतात तसे करून दाखवतात. प्राण जाय लेकिन वचन न जाय, ही देवाची रीत आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच अनुयायानं संत चालत असतात. म्हणूनच वचनबद्ध चौथं लक्षण सांगितलं. आणि 5वं लक्षण आहे निश्चयी. 5वं लक्षण काय? हे 5 तत्व ज्याच्यात आहेत तो संत आहे, असं एका सुभाषितकाराने सांगितलेलं आहे. निश्चयी पाहिजे. घरात एक बोलताय आणि दारात उठून दुसरंच बोलताय, मळ्यात जायचं जोवर तिसरंच. निश्चयच नाही. मात्र संत दृढ विश्वासी आहेत, दृढ निश्चयी आहेत. संत दृढ निश्चय आहे त्यांचा. हा, म्हणून हे 5 तत्वानं जे आहेत ते संत आहेत. आणि तुकाराम महाराज म्हणतात, त्या संतांचं मला दर्शन झालं. अहो तुकाराम महाराज दर्शन झालं कर त्याचा तुम्हाला फायदा काय झाला हे म्हटल्यानंतर तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात संतांचा फायदा सांगताय. हो संत दर्शनी लाभ, 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 पद्मनाभ जोडला संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडला हो, पद्मनाभ जोडला संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडला संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडला संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडला 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 जोडला. वा वा, क्या बात आहे. टाळ्या. अजिबात आपटायचं ना. उगो कुठं शिर कुठं लचको बिचको. परमार्थात काय तर करायचं म्हणलं की उगा आपलं असं एकदम गुलाबागत आपलं आपलं असं. आणि शिनी लावताना ते काय गौऱ्या गौऱ्या काय संसाराच्या प्रत्येक कार्याला धाड 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 भिताडागत. इकडे भाकरी करताना तिकडलं पलीकडचं भितार पडते काय कोणा आष्टाव. आणि टाळ्या वाजवा म्हणताना उग आपलं असं असं जोरात टाळ्या वाजवा. वा वा वा. कलेची दात पाहिजे, कलेची दात. लक्षात ठेवा, कीर्तन आहे, या कीर्तनातून नाही, एक वाक्य जर तुम्ही या कीर्तनातून, एक वाक्य सुद्धा माणसाच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतं महाराज. एक वाक्य, एक वाक्य जर तुम्ही अंतकरणापासून जर हृदयात घेतलं तर त्याचं कलाटणी तुमच्या हृदयाला जीवनात तुमच्या कलाटणी होऊ शकते. काहीतरी तुमच्या जीवनात तुम्ही घडू शकता, एवढं लक्षात ठेवा. खरं ते एक वाक्य अंतकरणात बिंबलं पाहिजे हो, बिंबलं पाहिजे. घेतलं तर ठीक आहे हो, एकच वाक्य. प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं ते घ्यायचं. लोकांना असं वाटतं कीर्तनकार सांगायला, मला नाही सांगत, शेजारच्या काकीला सांगायला, मला कुठं कान कोण बोलतंय, मी सज्जनच आहे असं प्रत्येकाला वाटतंय. नाही महाराज, आता काय सगळं असंच आहे. आम्ही सांगितल्यागत करायचं आणि तुम्ही शाबाश.
असंच चाललंय सगळं. आम्ही सांगितल्यागत करायचं आणि तुम्ही ऐकल्यागत करायचं. एक वाक्य जर तुम्ही कीर्तनातलं घरी घेऊन गेलात तर तुमच्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. एक सुंदर असा दृष्टांत आहे, सांगतोय का. महाराज, एक राजा होता. पूर्वीचा काळ आहे, पूर्वीचा राजा होता. वय वर्ष 75 होतं त्या राजाचं. खरं तर सुद्धा राजाचा आसनावरती बसला होता, आसनच सोडत नव्हता. राजाच्या गादीवरच होता तो. अनेक प्रजा त्याच्या मागणं होती. खरं त्याचा 22-23 वर्षाचा तरुण मुलगा पण होता आणि 25 वर्षाचा मुलगा होता आणि 22 वर्षाची मुलगी होती त्याला. आणि त्या राजाला राजगुरू पण होता एक. ऐका, अतिशय सुंदर दृष्टांत आहे. त्या राजाला मुलगी पण होती आणि त्याचा पूर्वीच्या काळात राजगुरू होते प्रत्येकाकडे. आता पण आहेत आमदारांच्याकडं. काय म्हणतात त्यांना? पीए काय? तर कोण कोणाचं ऐकत नाही महाराज. राजगुरू असावा म्हणून मला असं वाटतं प्रत्येक मंत्र्याने एक एक महाराज घ्यावा. हो, प्रत्येकानं जर एक एक महाराज घेतला, आमदारांनी प्रत्येक एक एक किंवा मंत्र्यांनी एक एक महाराज जर घेतला, तत्वानं निष्ठानं भरलेला महाराज फक्त तिने घ्यावा आपल्या सोबत सल्ला ऐकायला. त्या विधान भवनात सगळी ज्ञानेश्वरीच उजळल, एवढं लक्षात ठेवा. काय म्हणायचंय तुम्हाला? हा, अन्याय कोणावर होणारच नाही. पूर्वीचे राजगुरू, पूर्वीचे राजा राजगुरू ठेवायचा, सल्ला ऐकायचे, गुरु ठेवायचे. गुरुचं वय पण 80 झालतं, राजाचं वय होतं 75. पूर्वीपासून गुरु होता तिथं, संन्यासी होते ते पण. एक दिवस त्या राजानं आपल्या राज्यामध्ये राजसभेमध्ये मोठा कार्यक्रम ठेवला आणि सुंदर अशी नृत्य करणारी नृत्यांगना आणली डान्स करायला. आणि ती नृत्यांगना आली, ते ढोलकीवाले पण त्याच्यासोबत आलेत आणि तिथे सगळे असे राजसभा भरली होती. सगळे राजे आपल्या आपल्या पदाचे राजे आसनावरती बसले होते. समोर तो राजा बसला होता, पलीकडे त्याचा मुलगा होता, त्याच्या पलीकडं राजाचा गुरु पण बसला होता आणि त्याच्या पलीकडे त्याची मुलगी पण बसली होती. असे 4 जण हे कुठे बसले होते? वर बसले होते. राजा, राजाची मुलगी, राजाचा मुलगा आणि तो राजगुरू, असे 4 जण वर आसनावर बसले होते. आणि मग ती नृत्यांगना आली आणि तिनं नृत्य चालू केलं. एक गाणं झालं, 2 गाणं झालं, जीव तोडून ती नृत्य करत होती, नाचत होती, आपली कला समोर सादर करत होती. खरं समोर बसलेला जो श्रोता होता तो टाळीच वाजवत नव्हता. ती सगळी डोंबळवाडीची होती. त्यामुळं कोण टाळी वाजवना, त्यामुळे त्या ढोलकीवाल्याला काय ती ढोलकी वाजवूच वाटना. कलाकाराला दात टाळ्यांची असावी, खरं कोण टाळीच वाजवना. म्हणून त्याचा ताल तो कसा तर 5 गाणी झाली तरी कोण तो टाळी वाजवना. मग तिथे जरासा ताल चुकायला लागला. कुणाचा कंटाळा आला, हो, बोर झालं त्याला. आणि तो ढोलकी कसा तर वेडी वाकडी वाजवू लागला. खरं नाचता नाचता नृत्यांगना, जी नाचणारी नृत्यांगना होती, तिनं त्या उपदेश केला आपल्या वाणीतून त्या ढोलकीवाल्याला. त्याला म्हटली, बहुत गई थोडी रही, ए हु बीती जाय, ताल भंग मत हुइयो वरना कुले दाग लग जाय. ऐका काय ती म्हणली, ढोलकीवाल्याला उपदेश केला. अरे बाबा, झाले आता 7च गाणी होती, त्यातली 5 संपल्यात, 2 राहिल्यात. थोडक्यासाठी तू कसं तर वाजवून आपल्या कार्यक्रमाची शोभा घालवू नकोस. वेळेत संपवायचं आहे आपल्याला, काळजी करू नका. असं तिनं कुणाला सांगितलं? त्या नृत्यांगिनीनं कुणाला सांगितलं? ढोलकीवाल्याला सांगितलं. कारण तो कसा तर वेडा वाकडा वाजवत होता. बहुत काही थोडी रही, डोंबळवाडीकर, बहुत काही थोडी रही, ए हु बीती जाय, ताल भंग मत हुइयो वरना कुले दाग लग जाय. हे वाक्य राजानं ऐकलं, हे राजाच्या मुलगीनं ऐकलं आणि हेच वाक्य त्या राजाच्या गुरुनं पण ऐकलं. पहिल्यांदा गुरुच उठला पहिल्यांदा राजाचा. जे काय त्याच्या गळ्यात राजानं गेले 20-25 वर्षात जे काय दिलं होतं, हिरं, नाणे, सोन्याचा दंड, सगळं त्या गुरुनं काढलं आणि ते एवढं मोठं सोनं सगळं बक्षीस म्हणून कोणाला दिलं? कीर्तनकाराला दिलं. आणि मग ते ओंकार महाराजांनी नेलं कोल्हापूरला. हे सगळं गोळा केलं आणि कुणाला दिलं? त्या नृत्यांगिनीला दिलं. तेवढ्यात ते देऊन झाल्यानंतर त्या राजाचा 22-25 वर्षाचं पोरग पण उठलं. त्यानं बी आपल्या गळ्यातली माळ,
राजाचा मुकुट, जो राजकुमार होता तो मुकुट काढला, हे सगळं काढलं, सगळं सोनं हिऱ्याच्या माळा सगळ्या काढल्या आणि त्या नृत्यांगिनीच्या पायावर ठेवल्या. हे त्या पोरगीनं बघितलं, पोरगी बी उठली, तिनं बी आपल्या कानातलं, नाकातलं, गळ्यातलं, कानातलं, पायातलं सगळं काढलं आणि त्या नृत्यांगिनीला दान देऊन टाकलं. ते राजा उठलं, जरा 75 साठीचे बुद्धी नाठे. ते राजा उठलं ताडक्यान, ते म्हणलं ए बास कर तुझं गाणं म्हणला. त्या नृत्यांगिनीला काय म्हणला राजा, बास कर तुझं गाणं, हे बाई माझी सगळी सभा मंडप काय लुटून जातीस काय. आणि पहिला तो राजा म्हणला, अहो काय तुम्हाला मी राजगुरू म्हणतोय, एका स्त्रीच्या नादाला लागून तुम्ही मग्न होऊन, तिच्या नृत्यांगनामध्ये मग्न होऊन तुम्ही सगळं तुम्हाला दिलेलं दान तुम्ही त्या नृत्यांगिनीला दिलं, तुम्हाला काय कळतंय का नाही, इकडे माझ्याकडे बघा. त्या राजगुरूंना हाताला हात जोडले, पोरग्याला विचारलं, का रे बापाच्या समोर तू बाईवर पैसे उधळतोस, तुला काय कळतंय का नाही, एवढा नृत्य आवडला का तिचं. पोरग ताडक्यान उठलं आणि आपल्या बाबाला म्हणला, तो राजकुमार म्हणला आपल्या बाबाला, राजाला म्हणला, बाबा तिचं नृत्य किंवा तिचं सौंदर्य मला आवडलं म्हणून मी तिला दान दिलं नाही, तिचं एक वाक्य माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली म्हणून मी तिला दिलं. काय वाक्य होतं, बहुत गई थोडी रई ये हु बीती जाय. बाबा माझं वय किती आहे, 25 आहे, तुमचं वय आहे 75, तरी सुद्धा तुम्हाला राजाची खुर्ची सुटना झाली आणि तुम्ही काय मला राजा व्हायचा आहे आणि तुमचं काय, तुम्ही सोडायला पद तयार नाही, म्हणून आज संध्याकाळीच मी तलवारीनं तुमचं मुंडकं उडवणार होतो, तुम्हाला मारून टाकणार, मग खुर्ची मला आपोआप मिळणार. खरं हिचं एक वाक्य माझ्या जीवनात ते प्रभावी ठरलं. तिचं वाक्य मीनं माझ्या अंतकरणात मी तिचं वाक्य असं घेतलं, बहुत गई थोडी रई ए हु बीती जाय, पितृ हत्या मत करना वरना कुले दाग लग जाय. नाही कळायला तुम्हाला. तो राजाचा मुलगा म्हणला, आता बाबा 75 वर्षाचा आहे आणि 20 वर्ष जगेल आणि पाटक्यान मरून जाईल, मी मारायच्या अगोदरच मेलेल्याला काय मारायचं म्हणला, आता 75 वर्ष थांबलोय आणि थोडं 10 वर्ष थांबायला काय अडचण आहे, 5 वर्षात मरून जाईल. हिच्या एका वाक्यामुळे मी तुम्हाला मारणार नाही आणि पितृदोष माझ्या अंगावर मी घेणार नाही म्हणले. मग पोरगीला विचारलं, काय गा मग तू का दिलंस तुझं सगळं दान त्या नृत्यांगिनीला. पोरगी म्हणली, बाबा भावाचं वय हाय 25, त्यो लागलाय खुर्ची मला कधी मिळेल, तुमचं वय हाय 75, तुम्ही काय खुर्ची सोडायला तयार नाही, या राजपद भोगण्याच्या नादात तुम्ही दोघं पण आहे, माझं वय आहे 22, माझ्या लग्नाचा विचार तुम्ही काय करत नव्हता, म्हणून मी आज संध्याकाळी शिपायाला घेऊन पळून जाणार होते म्हणली. कुणाला घेऊन, शिपायाला घेऊन मी पळून जाणार होते. खरं या नृत्यांगिनीचं एक वाक्य मी ऐकलं, बहुत गई थोडी रई ए हु बीती जाय, दुष्ट कर्म मत करो वरना कुले दाग लग जाय. हे वाक्य त्या मुलगीनं पण घेतलं. ती म्हटली, मी आता पळून जाणार नाही, तुम्हाला कधी लग्न लावायचं ते लावा. मग मात्र डोळा गेला गुरुकडं राजाचा. राजाने विचारलं, त्याला खुर्चीवर बसायचं होतं, हिला लग्न करायचं होतं, मग तुम्ही का दिलात. आपल्या गुरुला विचारलं त्यानं, का तुम्ही दिलात. तर तो म्हणला, माझं वय आता 80 आहे, 80, आणि 80व्या वयात मला कुंडलिनी जागृत करून मी समाधीला बसायला पाहिजे होतो, खरं तुझ्या नादाला लागून हिचं नृत्यांगण बघत बसलोय म्हणा लागला. गुरु काय म्हणला, आणि हिच्या एका वाक्यानं माझ्या नजरेत बुद्धीत माझ्या प्रकाश पडला. काय, हिचं एक वाक्य असं होतं, बहुत गई थोडी रई, बहुत गई थोडी रई ये हु बीती जाय, दृष्टी भंग मत होइयो वरना कुले दाग लग जाय. वयाच्या 80व्या वर्षी मी हिचं नाचगाम बघून आतापर्यंत केलेला परमार्थ सगळा मातीत घालवायला लागलोय. त्यामुळं मी आजपासून तुमच्या राजगुरूच्या पदाचा राजीनामा देतोय आणि वनात जाऊन मला नामचिंतन करायचं आहे. मग राजाच्या लक्षात आलं, राजानं सुद्धा आपल्या राजपदाचा त्याच दिवशी राजकुमाराबरोबर आपल्या मुलगीचं लग्न लावलं, 25 वर्षाच्या पोरग्याला गादीवर बसवलं आणि आपल्या राज्यपदावरून राजीनामा घेऊन गुरुच्या हाताला धरून दोघंही वनात गेले. एक वाक्य किती जणांच्या जीवनात आलं बघा, एक वाक्य आचरणात आला.
ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. आणि ही ओवी आम्हाला कुणी दिली? आम्हाला जाग करायचं काम संत करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की संत मला भेटले, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, कुठला पंढरपुरातला आणून जोडला नाही, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वस्याचाहं हृदय सन्निविष्टो स्मृतिज्ञानमपोहनञ्च. एरवी सर्वांचे मी हृदय देसी. मी सगळ्यांच्या हृदयात आहे. हे मावशी, सर्वागटी राम राम देहा देही एक. ए मावशी, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. असलेला देव जोडला, नसलेला नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, फक्त तो जरासा लांब गेलाय, तुटलाय. ते संत काय करतात? जोडतात. म्हणून ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायात सांगितलं, तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तोची सदा. तुकाराम महाराज म्हणले, तो देव मला संतांच्या दर्शनामुळे सापडला, आणि सापडलेला देव आम्ही माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोने पोटे साठवो, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडियाला. तुम्हाला देव कळला ना? एवढ्या कीर्तनात देव कळला का नाही? ए मावशी, अरे होय तर म्हणा, नाही तर म्हणा. कळला काय? सांगा की. नाही कळला? बर, कळायसाठी हात वरती करा आता सगळ्यांनी. सुंदर हात वरती. वा 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 वा, काय समाज आहे महाराज. वा 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 वा. हात वरती करा सर्वांनी. एक म्हणलं की टाळी वाजवायची. एक म्हणलं की सगळ्या टाळ्यांचा आवाज खटक्यान आला पाहिजे. एक म्हणलं की टाळी वाजली पाहिजे. काय म्हणलं की? एक म्हणलं की टाळी वाजवायची. बघूया, सगळ्या टाळ्यांचा आवाज पाहिजे, नाहीतर 12 वाजेपर्यंत टाळ्याच वाजवायला होईल. हा, एक. रा 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 रा. टाळी समान पाहिजे, सगळ्यांनी समानच ऐकू येते ना? हा, एक 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 एक. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई. हरे जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कवरदार विठ्ठल तांबड्याने देव विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, खबा खबा विठोबा रखुमाई. बोला 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 बाळूमामाच्या नावानं. सांग बरं. ऐका, मी असा हात केला की, असा हात केला की टाळ्या वाजतील. असं दोन्ही हात केल्यानंतर पकवाज वाजेल, आणि असं केल्यानंतर काय वाजतील? टाळ वाजव. फक्त 1 2 वाजवायचं आहे. कसं? आता हात केल्यानंतर 1 2. हे बघा, 10 10. कळालं? टाळ. आरतीची वेळ झाली. वा
ऐका, काही जणांनी टाळ्या वाजवा सांगितल्या, नुसता टाळ्याच वाजव, मुखानं काही घेतलंच नाही. सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचंय, सगळ्यांनी मागं म्हणा ना, म्हणणार ना? हा महाराज फक्त टाळी वाजवा बघू अशी, ओढून ओढून टाळी टाळी टाळी. एक टाळी वाजू नका, टाळी वाजू नका, टाळी वाजू नका. मी टाळी बघा की, टाळीचा आवाज येऊ दे. विठ्ठल रखुमिनी विठ्ठल विठ्ठल, सगळ्यांनी म्हणायचं आहे. विठ्ठल रखुमिनी विठ्ठल विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भावे. हा टाळी टाळी. एक महाराज आहा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भावे, करावा विठ्ठल दिवे भावे, विठ्ठल दिवे भावे, करावा विठ्ठल दिवे भावे. तुका म्हणे होता ठेवा अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, मी आतापर्यंत भजन करतो, कीर्तन करतो, भगवान परमात्म्याची प्राप्ती मला झाली, जगाचा मालक माझा दास झाला, जगाचा मालक माझ्या घरात आला, जगाच्या मालकानं माझ्या घरची सगळी कामं केली, जगाचा मालक मला भेटला, असं छाती ठोकपणे तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांना विचारलं, कसं हो तुकाराम महाराज, तुम्हाला कसे भेटले देव? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ सोडियला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐका ना, जगाच्या पाठीवरती तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, ऐका, कीर्तन संपलंय, 9 वाजले, टायमिंगला चालू झाले, टायमिंगलाच बंद. तुम्ही काही काळजी करू नका, सगळ्यांना भूक लागली आहे मला माहिती आहे. ऐका, फक्त एवढंच सांगतो, जगाच्या पाठीवरती माऊली, हे माझ्या कीर्तनातलं कायमचं वाक्य आहे. मावशी, तुम्ही देवाला अभिषेक किती घालताय, तुम्ही देवाचं नामचिंतन किती करताय, तुम्ही टाळ्या किती वाजवताय, तुम्ही भजन किती करताय, तुम्ही देवाला अभिषेक किती घालताय, तुपाची वात लावताय, दह्याची लावताय, 100ची माळ आणून घालताय, पंढरपूरला जाताय, आळंदीला जाताय, त्याच्यापेक्षा तुम्ही वागताय कसं ते सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, नाहीतर महिन्याला पंढरपूरला जायला लागलाय आणि ठरलेल्या भावाचं पोराचं लग्न मोडायला लागलाय. काय उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही. एकादश आली की 12-12 वाजेपर्यंत भजन करायला लागलाय आणि सकाळी 4ला उठून दुसऱ्याचा बांध कापून आणायला लागला. कर्मयोग, कर्मयोग सगळ्यात महत्वाचा, एवढं लक्षात ठेवा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाई. लक्षात ठेवा. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, शेवटचं तुम्हाला कळतं एवढं लक्षात ठेवा. एवढंच सांगून जर तुम्हाला नाही कळलं तर नाथ महाराज म्हणतात, जरी नाही कळलं, महाराज माझ्या भाषेत होऊ दे जरा. हा बर. हा, नाथ महाराज म्हणतात, शेवट ऐका ना, गाडी बंगला मोटार चाकार शेती वाडी सगळं इथंच ठेवून जायचं आहे. नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं, जरी नाही कळालं हा, मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सरक शेवटी पा
शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा ई सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा काळ बांधून जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमच्या गावाला एका जनार्दनी आमचे काय बा जाईल एका जनार्दनी आमच्या काय जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखन पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोलत बेफा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखन पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोलत देखा पिंगळा महाद्वारे निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव ई शकुन 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 सांगा वया आणि यमाई माझ नाव शकून सांगा बया आले हाय माझं नाव शकून सांगा बया हाय माझं नाव वाग्या सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊने भजने लागा देव करा कैवारी अहो वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊने भजने लागा देव करा कैवारी माझ्या आणि माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या ए बाहेर रे खाली बाहेर मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी दौर फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका दौड फिरवितो वरची हात वर. एक ताळी. एक हात वर शपथ आहे तुम्हाला बाळू मामाची हा हात वर शबाश दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका दौड फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखान पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखान पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखान पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारे झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या चरणी अर्पण बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये काय चुकलं असेल किंवा माझ्या या चिंतनामुळे कुणाचं मन दुखावलं असेल मी पण महाराज 3 वर्ष का असताना जोग महाराजांच्या संस्थेमध्ये पाठाला जात होतो मला सगळ्या मर्यादा माहिती आहेत खरं तुकाराम महाराजांनी त्या काळात कीर्तन केलीत कालाय तस्मै नम त्या काळाला जे पाहिजे होतं ते दिलं आज काय जे द्यायला लागते थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा काय चुकलं असेल तर आजची सेवा बाळूमामांच्या चरणावरती समर्पित करतो ना तरी बालक बोबडा बोले कावा कुडा विचुका पाबुले ते चोज करुनी माऊले रिजे जेवी मला अजून पण कीर्तन सोडू वाटत नाही महाराज इतका सुंदर समाज आहे खरं सगळ्यांना काय लागलेले आहे भूक लागलेली आहे आणि उद्या माझंही कीर्तन लांब आहे त्यामुळं झालेल्या सेवेला पूर्णविराम सगळेच गायक गुणीजन वर्ध आदरणीय गुरुवर्य महाराज खाली बसलेले आदरणीय महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो खाली बसलेले वर बसलेले मांडी घातलेले मांडीने घातलेले पाय लांबवलेले पाय न लांबवलेले जेवायला आलेले प्रसाद बसलेले आणि गावात सप्ताह हे माहिती असून सुद्धा घरात पसाल्यात त्यांचं पण आबा लक्ष
लक्षात ठेवा. आणि सुंदर अशी पकवाजाची साथ दिली महाराज. खरंच सांगू, बाळूमामाला स्मरून सांगतो, ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्मा कीर्तन करत होते त्यावेळेस पकवाज वाजवायचं काम, त्यावेळेस भगवान परमात्मा कीर्तन करत होते त्यावेळेस पकवाज वाजवायचं काम इंद्राकडे होतं. आणि इंद्राला लाजवील इतका सुंदर पकवाज महाराजांनी वाजवलाय. अतिशय सुंदर. महाराज नाव कसं तुमचं? वा दादा, विशाल महाराज दराडे. पकवाज सुद्धा तुमचा विशालच आहे महाराज. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर असं गायनास साथ दिली महाराज. सागर महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक. आणि हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं माहितीये का महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांनी पण तेच कार्य केलं. गावागावात जाऊन एक एक मावळा गोळा केला. गावागावात जाऊन एक एक मावळा गोळा केला. धर्म आणि संस्कृती आणि स्वराज्य टिकवण्यासाठी एक एक मावळा गोळा करून स्वराज्य निर्माण केलं. आणि ते स्वराज्य टिकवण्याचं काम महाराज करतायत आमचे महाराज. कारण एक एक गावात जाऊन मुलगा आणलेला आहे महाराज. खरंच तुमचं नाव कसं महाराज? हो, मला माहिती होतं. जरा असं वयाच्या मानानं महाराज माफ करा. माझी भेट झाली आहे महाराजांना. खरं जरा धावपळीमुळे तसं होतंय. आदरणीय गोरख महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक. हे बाबा पण तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. महाराजांचं नाव कसं? सोमनाथ महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक. आणि आज ज्यांच्यामुळे मी इथं आलो, ज्यांची आज कीर्तन सेवा होती, ज्यांनी हे कीर्तनाचं मानधन स्वीकारलं, ते हनुमंत साहेब त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. आणि आजची पंगत आहे संत पंगत. वा वा वा, संत पंगत आहे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. त्यांनाही उदंड आयुष्य लाभो. आलेले सगळे आमचे युट्यूबर, आता नाव काय कुणाचं घेत नाही, सगळेच महाराज श्रेष्ठ आहेत. तुम्ही सगळेच काम चांगलं करताय. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय राहिलं असेल? अरे लाखो कीर्तनकारांचा आणि गायनाचार्यांचा आतड्याचा आशीर्वाद आणि पकवाजवाल्याच्या हाताचा आशीर्वाद, बोटांचा आशीर्वाद ज्यांना मिळतो ते म्हणजे साऊंडवाले दादा. तुमच्याही चरणावरती नतमस्तक. नाव कसं आपलं? वाघमोडे. वाघमोडे. विष्णू महाराज तुमच्याही चरणावरती नतमस्तक. अतिशय सुंदर असे साऊंड तुम्ही दिला. आणि त्याचबरोबर साक्षात पांडुरंग स्वरूपाने माझ्या मागे उभारलेले आहेत. तुम्हाला काय वाटलं? माग दोन डोळे आहेत, दोन माग मला. तुम्हाला काय वाटलं? मला दिसत नाही? मला हाय सगळं दिसतंय. हा, नतमस्तक महाराज. रामकृष्ण हरी. बेंबीच्या देटाला वडण लावून सुंदर अशी महाराज तुतारी वाजवतात. वा, एक ऊर्जा देणारी महाराज एक कला आहे. वा, अतिशय सुंदर. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. महाराज नाव कसं आपलं? हा, खिल्लारे. खिल्लारच आहेसा तुम्ही महाराज. राम काजळी खिल्लार. लक्षात ठेवा. अतिशय सुंदर. वा वा वा, खरंच खूप सुंदर महाराज. तुमच्या चरणावरती नतमस्तक. आणि खरोखर मामांचा सप्ताह खरोखर थाटात होतोय हो. पांडुरंगाला स्मरून सांगतो, काय त्या रथापासून एवढा समाज. अतिशय सुंदर वाटतंय हो महाराज. खरंच खूप गोड वाटतंय. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण. विशेष म्हणजे चाच्यांचे पण खरंच कौतुक. कळालं का? कीर्तन श्रवण करायला चाचा पुढं बसलेत. अतिशय सुंदर. चाच्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा, धर्माचं प्रतीक. कुठलाही भेद नाही. या रे लहान थोर, याती भलती नारे नर, सकळांचे येते आहे अधिकार. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही इथं आलात, तुमच्याही चरणावरती नतमस्तक. आणि सेवेला पूर्णविराम. त्याचबरोबर संत बाळूमामा स्वामी तरुण मंडळाचे सर्व सदस्यांना पांडुरंगाला स्मरून सांगतो, इथली तरटी आणि उष्टी पत्रावळी जरी तुम्ही उचलली असेल निष्ठावंत सदस्याला, 7 पिढ्यात काय त्याला कमी पडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बाळूमामाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहिला. झालेले सेवेला पूर्णविराम.